आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेज नंबर 34 वरील इलस्ट्रेशन प्रॉब्लेम नंबर 5 पाहणार आहोत। आता हा प्रॉब्लेम करंट अकाउंटचा प्रॉब्लेम आहे। करंट अकाउंटचा प्रॉब्लेम ओळखायचा कसा तर ट्रायल बॅलन्समध्ये आपल्याला कॅपिटल अकाउंट बरोबरच करंट अकाउंटचे बॅलन्स दिलेले असतात। मग करंट अकाउंटचा प्रॉब्लेम दिल्यास आपल्याला प्रॉब्लेममध्ये थोडासा बदल करावा लागतो। अकाउंट्स ओपन करताना आपण ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट ऐवजी पार्टनर्स करंट अकाउंट ओपन करायचं आणि नंतर शेवटी बॅलन्स शीट तयार करायचं। तर अशा रीतीने अकाउंट्स तयार करताना कॅपिटल अकाउंट ऐवजी फक्त करंट अकाउंट तयार करायचे, बाकी सर्व अकाउंट आहे असे ओपन करायचे आहेत। नंतर आलेलं कॅपिटल अकाउंट हे आपल्याला डायरेक्ट लायबिलिटी साईडला ट्रान्सफर करायचं असतं, कारण आपण त्याचा अकाउंट तयार केलेलं नाही। ठीक आहे, तर पाहूयात आपल्याला प्रॉब्लेम काय देण्यात आलेला आहे। मेसर्स सुदर्शन ट्रेडर्स इज अ पार्टनरशिप फर्म इन विच राम अँड कृष्णा आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो इक्वली। या ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक आहे, रेशो हा इक्वली घ्यायचा आहे। फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स प्रिपेअर फायनल अकाउंट्स फॉर द इयर 2018 अँड 19। तर आपल्याला पुढील इन्फॉर्मेशनवरून फायनल अकाउंट्स बनवायचे आहेत। सुरुवातीला आपण ट्रायल बॅलन्समध्ये रिटर्न्स आलेले आहेत का ते चेक करतो। या ट्रायल बॅलन्समध्ये कुठेही रिटर्न्स दिलेले नाहीत। रिटर्न्स दिले नसतील तर आपल्याला या ट्रायल बॅलन्समध्ये हिडन ॲडजस्टमेंट दिलेले आहेत का ते चेक करायचे। तर या ठिकाणी एक हिडन ॲडजस्टमेंट आलेली आहे 12% गव्हर्नमेंट बॉन्ड्स। ओके, परचेस ऑन 1 जानेवारी 2019। तर एक हिडन ॲडजस्टमेंट आपल्याला देण्यात आलेले आहे, त्यावरती टिकमार्क करायचे आहे। हिडन ॲडजस्टमेंटची टिकमार्क झाल्यानंतर ट्रायल बॅलन्सच्या खाली जे ॲडजस्टमेंट दिलेले आहेत त्यांच्या आपल्याला टिकमार्क्स करायचे आहेत। पहिली ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉकची, त्याची टिकमार्क्स कुठेही होणार नाही। दुसरी ॲडजस्टमेंट आहे राम इज अलाउड सॅलरी ऑफ 6000 अँड कृष्णा इज अलाउड कमिशन ॲट 3% ऑन नेट सेल। या दोन्ही ॲडजस्टमेंट आपण सेपरेट दाखवणार आहोत, ते कशामध्ये ॲड किंवा लेस करणार नाही आहे, त्यामुळे याच्याही टिकमार्क्स आपण कुठेही करणार नाही। नंतर इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल इज टू बी प्रोव्हाइडेड ॲट 5% पर एनम। याही ॲडजस्टमेंटचे दोन्ही इफेक्ट सेपरेट जातात, त्यामुळे याचीही टिकमार्क आपण कुठेही करणार नाही। चौथी ॲडजस्टमेंट आहे प्रोव्हाइड डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी 5%। याची टिकमार्क आपण प्लांट अँड मशिनरीवरती करणार आहोत, तर प्लांट अँड मशिनरीवरती टिकमार्क होणार आहे। पुढे पाचवी ॲडजस्टमेंट देण्यात आलेली आहे ₹3000 फ्रॉम अवर कस्टमर इज नॉट रिकव्हरेबल। 3000 रुपये आपल्या कस्टमरकडून आपल्याला मिळणार नाहीत, म्हणजे एका कस्टमरने आपले पैसे बुडवले। ज्यावेळेस एखादा कस्टमर आपले पैसे बुडवतो त्यावेळेस ते आपले बॅड डेब्ट्स असतात, आणि बॅड डेब्ट्स आपण डेटसमधून लेस करतो, त्यामुळे याची टिकमार्क होणार आहे डेटसवरती। संडी डेटसवरती त्याची टिकमार्क करायची आहे। नंतर पुढची ॲडजस्टमेंट आली आहे प्रीपेड इन्शुरन्स। याची टिकमार्क होणार आहे इन्शुरन्सवरती, तर इन्शुरन्सवरती प्रीपेड इन्शुरन्सची टिकमार्क करायची आहे। तर अशा रीतीने आपल्या सर्व टिकमार्क्स करून झालेल्या आहेत। टिकमार्क्स करून झाल्यानंतर आपल्याला पोस्टिंगला सुरुवात करायची आहे। आता हा ट्रायल बॅलन्स आपल्याला जर्नल फॉर्मॅटमध्ये देण्यात आलेला आहे, त्यामुळे ज्या क्रमाने आपल्याला बॅलन्सेस दिलेले आहेत त्याच क्रमाने आपण त्यांचं पोस्टिंग करत जाणार आहोत। डेबिट बॅलन्सेस आणि क्रेडिट बॅलन्सेस। ठीक आहे, तर सुरुवातीला पहिला बॅलन्स आला आहे ओपनिंग स्टॉक। ओपनिंग स्टॉकचं पोस्टिंग होणार आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला। ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू ओपनिंग स्टॉक 36000। पुढे आलेत कॅपिटल। रामचं कॅपिटल आहे 1,60,000, कृष्णाचं कॅपिटल आहे 80,000। आपण कॅपिटल अकाउंट ऐवजी करंट अकाउंट तयार केल्यामुळे आपल्याला कॅपिटल अकाउंटचे बॅलन्सेस हे लायबिलिटी साईडला ट्रान्सफर करावे लागतात, म्हणून कॅपिटल अकाउंटचे बॅलन्सेस हे आपण लायबिलिटी साईडला ट्रान्सफर करणार आहोत। कॅपिटल राम 1,60,000, कृष्णा 80,000। नंतर करंट अकाउंट आलेलं आहे रामचे 8,000, कृष्णाचे 4,000। आता या ठिकाणी लक्षात ठेवा रामचा बॅलन्स हा क्रेडिट बॅलन्सेसमध्ये दिला आहे 8,000, आणि कृष्णाचा बॅलन्स हा डेबिट बॅलन्सेसमध्ये दिलेला आहे
4,000. आता हे दोन्ही बॅलन्सेस आपल्याला करंट अकाउंटला ब्रोट डाऊन करायचे आहेत. मात्र ज्या पार्टनर्सचा बॅलन्स क्रेडिटमध्ये आहे त्याचा क्रेडिट साईडला ब्रोट डाऊन करायचा आणि ज्या पार्टनर्सचा बॅलन्स हा डेबिट बॅलन्समध्ये आहे त्याचा बॅलन्स हा करंट अकाउंटच्या डेबिट साईडला ब्रोट डाऊन करायचा. रामचा बॅलन्स क्रेडिट साईडला ब्रोट डाऊन होईल आणि कृष्णाचा बॅलन्स हा डेबिट साईडला ब्रोट डाऊन होईल. म्हणून पार्टनर्स करंट अकाउंटला पहा. बाय बॅलन्स ब्रोट डाऊन रामच्या कॉलममध्ये 8,000 येतील आणि टू बॅलन्स ब्रोट डाऊन डेबिट साईडला कृष्णाच्या कॉलममध्ये 4,000 येतील. तर अशा रीतीने आपलं करंट अकाउंट पोस्ट करून झालेलं आहे. पुढे आलेत परचेस 1,00,000. परचेसचं पोस्टिंग होणार आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू परचेस 1,00,000. पुढे आलेत सेल्स 2,08,000. याचं पोस्टिंग होणार आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सेल्स 2,08,000. पुढे आलेत संडी डेटर्स. संडी डेटर्स ही आपली ॲसेट आहे त्यामुळे याचं पोस्टिंग होणार आहे ॲसेट साईडला इनर कॉलममध्ये. ॲसेट साईडला संडी डेटर्स इनर कॉलममध्ये 1,73,500. पुढे संडी क्रेडिटर्स आलेले आहेत. संडी क्रेडिटर्स ही आपली लायबिलिटी आहे त्यामुळे याचं पोस्टिंग होणार आहे लायबिलिटी साईडला. लायबिलिटी साईडला संडी क्रेडिटर्स 41,800. पुढे आलेत बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल ही आपली ॲसेट आहे याचं पोस्टिंग होईल ॲसेट साईडला. ॲसेट साईडला बिल्स रिसिवेबल 47,000. नंतर बिल्स पेएबल आलेले आहेत. बिल्स पेएबल ही आपली लायबिलिटी आहे याचं पोस्टिंग होणार आहे लायबिलिटी साईडला. लायबिलिटी साईडला बिल्स पेएबल 21,000. पुढे आलेत कमिशन. कमिशनचा बॅलन्स डेबिटमध्ये दिलेला आहे. कमिशनचं पोस्टिंग नेहमी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला होतं. जर कमिशन डेबिटमध्ये असेल तर डेबिट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्ट होतील. जर कमिशन क्रेडिट बॅलन्सेसमध्ये दिले असतील तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला पोस्ट होतील. हे कमिशन प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्ट होतील. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू कमिशन 2,800. पुढे आलेत वेजेस. वेजेसचं पोस्टिंग होणार आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू वेजेस 1,760. पुढे आलेत सॅलरीज 3,000. सॅलरीचं पोस्टिंग होणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू सॅलरी 3,000. पुढे आलेत फर्निचर. फर्निचर ही आपली ॲसेट आहे याचं पोस्टिंग होईल ॲसेट साईडला. ॲसेट साईडला फर्निचर 25,000. पुढे आलेत प्लांट अँड मशिनरी. यावरती ॲडजस्टमेंट आहे 63,000. प्लांट अँड मशिनरी आपली ॲसेट आहे याचं पोस्टिंग होईल ॲसेट साईडला इनर कॉलममध्ये. ॲसेट साईडला प्लांट अँड मशिनरी इनर कॉलममध्ये 63,000. पुढे आलेत RDD. ट्रायल बॅलन्समधील RDD ही आपली ओल्ड RDD असते आणि याचं पोस्टिंग होणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय RDD 1,000. पुढे आले इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट ही आपली ॲसेट आहे याचं पोस्टिंग होईल ॲसेट साईडला. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला इन्व्हेस्टमेंट 10,500. लोन्स अँड ॲडव्हान्सेस गिवन 35,240. आता लक्षात ठेवा याआधी आपल्याला लोन्स हे क्रेडिट बॅलन्सेसमध्ये येत होते म्हणून आपण त्याचं पोस्टिंग लायबिलिटी साईडला करत होतो. मात्र या ठिकाणी लोन्स अँड ॲडव्हान्सेस आपल्याला डेबिट बॅलन्सेसमध्ये दिलेले आहेत त्यामुळे ती आपली ॲसेट होणार आहे. म्हणून या लोन्स अँड ॲडव्हान्सेसचं पोस्टिंग होणार आहे ॲसेट साईडला. ॲसेट साईडला लोन्स अँड ॲडव्हान्सेस 35,240. पुढे आले इन्शुरन्स. यावरती ॲडजस्टमेंट आलेली आहे. इन्शुरन्सचं पोस्टिंग होईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू इन्शुरन्स इनर कॉलममध्ये 2,500. पुढे आलेत बॅड डेब्ट्स. ट्राय बॅलन्समधील बॅड डेब्ट्स हे ओल्ड बॅड डेब्ट्स असतात याचं पोस्टिंग होणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅड डेब्ट्स ओल्ड 500 रुपये. पुढे आलेत 12% गव्हर्नमेंट बॉन्ड्स ही आपली इन्व्हेस्टमेंट असते
आणि इन्व्हेस्टमेंट ही आपली ॲसेट असल्यामुळे 12% गव्हर्नमेंट बॉन्ड्स हे ॲसेट साईडला पोस्ट होतील. ॲसेट साईडला 12% गव्हर्नमेंट बॉन्ड्स 15,000 इनर कॉलममध्ये, कारण ही आपली हिडन ॲडजस्टमेंट आहे. तर अशा रीतीने आपले ट्रायल बॅलन्समधील सर्व बॅलन्सेस पोस्ट करून झालेले आहेत. ट्रायल बॅलन्समधील सर्व बॅलन्सेस पोस्ट करून झाल्यानंतर ट्रायल बॅलन्समध्येच आलेली हिडन ॲडजस्टमेंट सोडवायची असते आणि नंतरच ट्रायल बॅलन्स खालील ॲडजस्टमेंट आपल्याला सोडवायचे आहे. तर या ठिकाणी आपल्याला एक हिडन ॲडजस्टमेंट देण्यात आलेली आहे. 12% गव्हर्नमेंट बॉन्ड्स परचेस ऑन 1/1/2019. गव्हर्नमेंट बॉन्डवरील इंटरेस्टचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपण वर्किंग नोट करूयात. पाहूयात वर्किंग नोट इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड. आपल्याला गव्हर्नमेंट बॉन्ड देण्यात आलेले आहेत 15,000, त्यावरती 12% इंटरेस्ट आहे म्हणून 12/100 आणि आपल्याला डेट देण्यात आलेली आहे 1/1/2019 म्हणून जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या 3 महिन्यांचं इंटरेस्ट म्हणून आपण या ठिकाणी 3/12 घेतलेले आहेत. आता कॅल्क्युलेट करूयात. 12ला 12 कॅन्सल होतील, 2 झिरोला 2 झिरो कॅन्सल होतील, उरतील 150 गुणिले 3 म्हणून 150 गुणिले 3 यांचा गुणाकार येणार आहे 450. तर आपल्याला इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड मिळणार आहे 450. तर 12% गव्हर्नमेंट बॉन्ड्स 15,000वरती 3 महिन्यांचं कॅल्क्युलेशन केल्यास आपल्याला मिळणार आहेत 450. आता या हिडन ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट जाणार आहेत. गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये ॲड होतील आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला पोस्ट होतील. तर पहिला इफेक्ट देऊयात. ॲसेट साईडला गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये ॲड इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड ॲड करून आउटरला येतील 15,450. आणि लक्षात ठेवा ॲसेटवरील इंटरेस्ट हा आपला इन्कम असतो, त्यामुळे याचं पोस्टिंग होणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड 450. तर अशा रीतीने आपला ट्रायल बॅलन्स आणि हिडन ॲडजस्टमेंट पोस्ट करून झालेल्या आहेत. नंतर आपल्याला या ट्रायल बॅलन्स खालील दिलेले ॲडजस्टमेंट यांचं पोस्टिंग करायचं आहे. आता प्रत्येक ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट जातात. या ठिकाणी 6 ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. त्या सर्व 6 ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट कुठे जातात हे मी या टेबलमध्ये दिलेले आहेत. पहिली ॲडजस्टमेंट आली आहे स्टॉक ऑन हँड, म्हणजे हा आपला क्लोजिंग स्टॉक आहे 38,000. याचे 2 इफेक्ट जातील ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, दुसरा इफेक्ट जाईल ॲसेट साईडला. पहिला इफेक्ट देऊया ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक 38,000. दुसरा इफेक्ट जाणार आहे ॲसेट साईडला. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला क्लोजिंग स्टॉक 38,000. सेकंड ॲडजस्टमेंट देण्यात आलेली आहे. राम इज अलाउड सॅलरी ₹6,000 अँड कृष्णा इज अलाउड कमिशन ॲट 3% ऑन नेट सेल्स. लक्षात ठेवा पार्टनर्सला ज्यावेळेस कमिशन किंवा सॅलरी मिळते त्यावेळेस त्याचे 2 इफेक्ट पहा कसे जाणार आहेत. आता या ठिकाणी आपण करंट अकाउंट ओपन केल्यामुळे याचे इफेक्ट करंट अकाउंटला जात आहेत. जर करंट अकाउंट नसतं तर याचे इफेक्ट आपण कॅपिटल अकाउंटला दिले असते. आता या ठिकाणी आपण करंट अकाउंट यूज केलेले आहे. पहिला इफेक्ट जाणार आहे करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि दुसरा इफेक्ट जाणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. तर दोन्ही ॲडजस्टमेंटचे इफेक्ट हे सेमच जाणार आहेत. सुरुवातीला आपण राम इज अलाउड अ सॅलरी ऑफ 6,000 या ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट देऊयात. पहिला इफेक्ट जाणार आहे करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला. करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ब्रॅकेटमध्ये सॅलरी आणि ही सॅलरी आपण रामला देतो आहे म्हणून रामच्या कॉलममध्ये 6,000 किंवा 6,000. याचा सेकंड इफेक्ट जाणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू सॅलरी टू राम 6,000. ठीक आहे. तर अशा रीतीने सॅलरीचे 2 इफेक्ट झालेले आहेत. नंतर दुसऱ्याच ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला पुन्हा अजून एक एक्स्ट्रा ॲडजस्टमेंट दिली आहे की कृष्णा इज अलाउड कमिशन ॲट 3% ऑन नेट सेल्स. तर कृष्णाला आपल्याला 3% कमिशन द्यायचं आहे, मात्र ते कशावर द्यायचं आहे तर ते नेट सेल्सवरती द्यायचं आहे. आता नेट सेल म्हणजे काय, सेल्सची जी आउटर कॉलममधली अमाऊंट असते ती आपले नेट सेल्स असतात. म्हणजे रिटर्न्स अनरेकॉर्डेड सेल्स वगैरे यांचे ॲडजस्टमेंट करून आउटरला जी अमाऊंट येणार आहे त्याला आपण नेट सेल्स म्हणणार आहोत आणि या नेट सेलवरती आपल्याला 3% कमिशन द्यायचं आहे. याचं कॅल्क्युलेशन बघूयात. वर्किंग नोटमध्ये आपल्याला कमिशन ऑन नेट सेल्स काढायचं आहेत. आता आपल्याकडे
सेल्स आहेत 2,08,000, त्यावरती 3% कॅल्क्युलेशन करायचं आहे. 3% कॅल्क्युलेशन करताना बघा 0ला 0 2 0 कॅन्सल होतील, म्हणजे पुढं उरतील किती 2080 गुणिले 3 यांचा गुणाकार करून आपल्याला 6,240 एवढं कमिशन मिळणार आहे. आता या कमिशनची इफेक्ट सॅलरीप्रमाणे जाणार आहेत. पहिला इफेक्ट जाणार आहे करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ब्रॅकेटमध्ये कमिशन 6,240 आणि याचा सेकंड इफेक्ट जाणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू कमिशन टू कृष्णा 6,240. तर अशा रीतीने आपली दुसरी ॲडजस्टमेंट कंप्लीट झालेली आहे. पुढे आली आहे तिसरी ॲडजस्टमेंट इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल इज टू बी प्रोव्हाइडेड 5% पर ॲनम. आपल्याला पार्टनर्सच्या कॅपिटलवरती इंटरेस्ट काढायचा आहे 5%. आता त्याचे इफेक्ट काय जातात बघा इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल याचेही सेम इफेक्ट जातात करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. आता आपल्याला काय करायचं आहे की पार्टनर्सच्या कॅपिटलवरती 5% कॅल्क्युलेट करायचे आहेत. पार्टनर्सचं कॅपिटल देण्यात आलेले रामचं कॅपिटल आहे 1,60,000 आणि कृष्णाचं कॅपिटल आहे 80,000. यावरती आपल्याला 5% कॅल्क्युलेट करायचे आहेत. तर 5% कॅल्क्युलेट करून आपण पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला पहिला इफेक्ट देऊयात बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इंटरेस्ट ऑन कॅपिटल. 1,60,000वरती 5% कॅल्क्युलेट केल्यास 8,000 येतील आणि 80,000वरती 5% कॅल्क्युलेट केल्यास 4,000 इंटरेस्ट ऑन कॅपिटल येणार आहे. याचा सेकंड इफेक्ट जाणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल रामचा आहे 8,000 आणि कृष्णाचा आहे 4,000, एकूण आउटरला येतील 12,000. तर असे इंटरेस्ट ऑन कॅपिटलचे दोन इफेक्ट आपले झालेले आहेत. पुढे प्रोव्हाइड डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी 5%. डेप्रिसिएशनचे दोन इफेक्ट बघा लेस फ्रॉम पर्टिक्युलर ॲसेट म्हणजे संबंधित ॲसेटमधून लेस करणे. या ठिकाणी आपण प्लांट अँड मशिनरीमधून ते काय करणार आहोत लेस करणार आहोत आणि नंतर सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवणार आहोत. ॲसेट साईडला प्लांट अँड मशिनरीमधून 5% आपण लेस करूयात. लेस डेप्रिसिएशन @ 5%. 63,000वरती 5%ने कॅल्क्युलेट केल्यास 3,150 येतील. आउटरला 59,850. याचा सेकंड इफेक्ट जाणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी 3,150. तर अशा रीतीने डेप्रिसिएशनची आपली ॲडजस्टमेंट झालेली आहे. पुढे पाचवी ॲडजस्टमेंट आलेली आहे 3,000 फ्रॉम अवर कस्टमर इज नॉट रिकव्हरेबल. तर 3,000 आपल्याला कस्टमरकडून मिळणार नाहीत. कस्टमरकडून ज्यावेळेस आपल्याला पैसे मिळत नाहीत ते आपले बॅड डेप्स असतात, म्हणून बॅड डेप्सचे इफेक्ट जाणार आहेत लेस फ्रॉम डेटर्स शो ऑन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. डेटर्समधून आपल्याला सुरुवातीला लेस करावे लागतील. ॲसेट साईडला संडी डेटर्समधून लेस बॅड डेप्स न्यू 3,000, आउटरला येतील 1,70,500. याचा सेकंड इफेक्ट जाणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅड डेप्स न्यू 3,000. तर अशा रीतीने आपली बॅड डेप्सची ॲडजस्टमेंट झालेली आहे. पुढे 6वी ॲडजस्टमेंट आली आहे प्रीपेड इन्शुरन्स ₹500. प्रीपेड इन्शुरन्सचे इफेक्ट काय जाणार आहेत बघा लेस फ्रॉम इन्शुरन्स शो ॲसेट साईड प्रीपेड इन्शुरन्स. इन्शुरन्समधून लेस करायचे आहेत आणि पुन्हा ते ॲसेट साईडला प्रीपेड इन्शुरन्स म्हणून दाखवायचे आहेत. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपण इन्शुरन्स पोस्ट केला आहे. त्यातून लेस प्रीपेड इन्शुरन्स ₹500 आउटरला येतील 2,000 आणि याचा सेकंड इफेक्ट जाणार आहे ॲसेट साईडला प्रीपेड इन्शुरन्स ₹500. तर अशा रीतीने आपल्या सर्व ॲडजस्टमेंट पोस्ट करून झालेले आहेत. ॲडजस्टमेंट पोस्ट करून झाल्यानंतर आपल्याला अकाउंट्स क्लोज करायचे आहेत. सुरुवातीला आपण ट्रेडिंग अकाउंट क्लोज करणार आहोत. ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट टोटल घेऊयात. क्रेडिट टोटल येणार आहे 2,46,000. त्यानंतर डेबिट टोटल घेऊयात. ट्रेडिंग अकाउंटचे डेबिट टोटल येणार आहे 72,500. नंतर यांची वजाबाकी जो आपला ग्रॉस प्रॉफिट आपल्याला ग्रॉस प्रॉफिट मिळणार आहे 1,08,240. हा ग्रॉस प्रॉफिट आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिणार आहोत 1,08,240. त्यानंतर दोन्ही साईडचे आपण टोटल घेणार आहोत 2,46,000 2,46,000. आलेला ग्रॉस प्रॉफिट हा आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करणार आहोत
प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय ग्रॉस प्रॉफिट 1,08,240. ट्रेडिंग अकाउंट क्लोज झाल्यानंतर आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करायचे. ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर झाल्यानंतर आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करणार आहोत. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट टोटल घेऊयात. क्रेडिट टोटल येणार आहे 1,09,690. त्यानंतर डेबिटची टोटल घेऊयात. डेबिटची टोटल येणार आहे 38,690. यांची वजाबाकी करून आपल्याला नेट प्रॉफिट मिळणार आहे 71,000. आलेला नेट प्रॉफिट आपल्याला दोन्ही पार्टनर्समध्ये वाटायचा आहे. त्यासाठी आपल्याला ट्रायल बॅलन्सच्या वरती इक्वल रेशो देण्यात आलेला आहे. म्हणून नेट प्रॉफिट वाटणे इन इक्वल रेशो 1:1. आता 1:1 या रेशोचं जर आपण अपूर्णांकामध्ये रूपांतर केलं तर ते मिळणार आहेत आपल्याला 1/2 आणि 1/2. आता या 1/2 या अपूर्णांकामध्ये आपण आलेला नेट प्रॉफिट दोन्ही पार्टनर्समध्ये वाटूयात. सुरुवातीला रामला 71,000 मधील 1/2 वाटल्यावरती आपल्याला 35,500 मिळतील आणि त्याचप्रमाणे कृष्णाला 71,000 मधील 1/2 वाटल्यानंतर 35,500 मिळणार आहेत. तर अशा रीतीने दोन्ही पार्टनर्सला प्रॉफिट वाटून झाल्यानंतर तो प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्ट करायचा आहे. टू नेट प्रॉफिट कॅरीड डाऊन राम 35,500, कृष्णा 35,500 असे एकूण 71,000 येतील. आलेला नेट प्रॉफिट आपल्याला करंट अकाउंटला ट्रान्सफर करायचा आहे. दोन्ही साईडची टोटल घेऊयात. 1,09,690, 1,09,690. आलेला नेट प्रॉफिट आपण करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करूयात. करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय नेट प्रॉफिट 35,500, 35,500 हे दोन्हीला वाटून जातील. आपल्याला करंट अकाउंट क्लोज करायचे. सुरुवातीला रामचं अकाउंट क्लोज करूयात. रामची क्रेडिट टोटल घेऊयात. क्रेडिट टोटल येणार आहे 57,500. डेबिटला एकही अमाऊंट नाही आहे त्यामुळे डेबिटची टोटल 0 येणार आहे आणि आपला बॅलन्स मिळणार आहे 57,500. हा 57,500 आपण डेबिट साईडला टू बॅलन्स कॅरी डाऊन करणार आहोत 57,500. दोन्ही साईडची टोटल 57,500, 57,500. त्यानंतर कृष्णाचा अकाउंट क्लोज करूयात. कृष्णाची क्रेडिट टोटल घेऊयात. कृष्णाची क्रेडिट टोटल येणार आहे 45,740. त्याच्या डेबिटला 4,000 आहेत. डेबिटची टोटल येणार आहे 4,000 आणि त्या दोन्हींची वजाबाकी आपल्याला 41,740 मिळणार आहेत. हा बॅलन्स देखील आपण कॅरी डाऊन करणार आहोत 41,740. दोन्ही साईडची टोटल घेऊयात. 45,740, 45,740. आलेला बॅलन्स कॅरीड डाऊन हा आपण लायबिलिटी साईडला ट्रान्सफर करणार आहोत. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला करंट अकाउंट राम 57,500 आणि कृष्णा 41,740. शेवटी करंट अकाउंट ट्रान्सफर करून झाल्यानंतर आपल्याला बॅलन्स शीटची टोटल घ्यायची आहे. सुरुवातीला ॲसेट साईडची टोटल घेऊयात. तर ॲसेट साईडची टोटल येईल 4,02,040 आणि लायबिलिटी साईडची टोटल येणार आहे 4,02,040. तर अशा रीतीने आपला हा प्रॉब्लेम टॅली होणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच.